दरम्यान सीमापार लष्करी कारवाई करण्यासंदर्भात आज राजधानी दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली आहे। त्याआधी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक झाली आणि त्यापाठोपाठ मंत्रिमंडळाच्या राजकीय सल्लागार समितीची आणि मग मंत्रिमंडळ अर्थविषयक समितीची ही बैठक झाली। या बैठकीनंतर आता मंत्रिमंडळ बैठक सुरू आहे। आज दिल्लीत होणाऱ्या या वेगवान हालचाली मोठ्या कारवाईच्या तयारीचे संकेत मानले जात आहेत। तर महत्त्वाचे 6 मुद्दे आपण पाहूयात। पहलगाम हल्ल्यानंतरची आजची ही पहिली कॅबिनेट बैठक आहे। पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे। सगळ्या मंत्र्यांना सुरक्षा विषयक सद्यस्थितीवरती माहिती दिली जाईल। भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील परिस्थितीबाबत माहिती मंत्र्यांना दिली जाऊ शकते। संसदेचं विशेष अधिवेशन बोलवायचं असल्यास त्यावरही चर्चा होऊ शकते। सुरक्षा दलासाठी अतिरिक्त खर्चाची तरतूद करायची असल्यास त्यासाठी देखील मंजुरीची चर्चा होऊ शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।